क्या कहा हे खूप त्याला म्हणता येईल की त्यांचा अवमान केल्यासारखं होईल, माझा मूर्खपणा ठरेल. हो, मला मला मुख्यमंत्र्यांचा आणि आता उपमुख्यमंत्र्यांचाही फोन आला आणि फक्त माझे प्रवास इतके लागलेत ते बघून मी जातो. पंढरपूरलाही धनगर उपोषणात गेलो, बार्शीला राजाराऊच्या उपोषणाला गेलो, गेले 2 दिवस इकडे कनेरी मठात कार्यक्रम असूनही मुंबईत थांबून मराठा आरक्षणाच्या खूप बैठका केल्या, माजी न्यायाधीशांच्या केल्या. आता थोडं धर्मसंकट त्यांनी घातलं की तू सगळं कॅन्सल करून जा, जरा मी थोडा पुण्याला पूर्ण गाठायचं आहे, त्यातलं थोडा श्वास घेतो आणि ठरवतो. हां दादा, देवेंद्र भुयार जे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य महिलांबाबत केलेलं आहे, जी 1 नंबरची किंवा ज्या ह्या मुली असतात त्या नोकरदारांना मिळतात, नंतरच्या असतात त्या पानटपरीवाल्यांना, आणि शेवट जो गाळ राहतो तो शेतकऱ्यांना मिळतो, अशा पद्धतीचं वक्तव्य. मला देवेंद्र भुयार काय म्हणाले माहीत नाहीत, तेही माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे मी त्यांना विचारून घेतो किंवा तुम्ही काय म्हणालात, आणि जर त्याचा अर्थ असा चुकीचा निघाला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या माता भगिनींची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, पण मी हे समजून घेतो. ओके. रस्सीखेच सुरू आहे, पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर जिथून उमेदवार असतील असं चंद्रकांत दादा सांगतायत. कुठेतरी जो ताणतणाव आहे असं दिसतंय वरून, पण प्रत्यक्षात की मला कामगाराचा पोरगा असूनही मला असा सेन्स येतो की काय होईल, तर तो सेन्स